निश्चितपणे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची अहिल्यानगर येथे झालेली जाहीर सभा आणि प्रत्यक्ष सर्वसामान्य माणूस, शेतकरी, दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये दिलेला न्याय आणि सहकार्य याची जाणीव ठेवून ते मतदानामध्ये प्रत्यक्ष कृतीत उतरला असणार असं सभेवरून आणि प्रचार करत असताना जाणवलं। त्यामुळे नगर दक्षिणचे विद्यमान खासदार, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय हा निश्चित होणार याच्याबद्दल कसली शंका असण्याचं कुठलंही कारण नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळे जे रुमर्स आहेत आणि जे तथाकथित सर्वेस आहेत त्यांना 4 तारखेला मंचेश्वरमध्ये याचं उत्तर मिळाल्याशिवाय नाही। अधिक पूर्वी जेवढं होतं 2 लाख समथिंग किती 2,82,000 मतदान घटेल, मतदान एवढं मिळणार नाही, परंतु 1 लाखाच्या फरकाने किंवा आसपास हा सुजय विखेंचा विजय होईल। हा फरक का पडेल असं वाटतं? फरक यासाठी पडेल की कोणती गोष्ट आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये सातत्यानं एकच व्यक्ती आला आणि किती काम केलं तरी आपल्या देशामध्ये सत्ताधाऱ्यांना बोलण्याची सवय आहे। मोदीजींचं 10 वर्ष सरकार आहे आणि त्यामुळं 10 वर्षापूर्वी प्रमुख पक्ष विरोधी असलेला काँग्रेस यांनी काय चुका केल्या, काय विकास केला, काय अडचणी आल्या हे आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या मतदाराला तेवढंच ज्ञात नाही। त्यामुळे जे काही केलं ते कसं चुकीचं आहे अशा संदर्भामध्ये जी काही अँटी इन्कम्बन्सी होती त्याचा परिणाम हा डायरेक्ट लीडवरती होणार आहे, परंतु निर्णयामध्ये किंवा विजयामध्ये काही फरक पडणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।